नमस्कार. मी दीपक बटवे आणि माझ्यासोबत आहे श्रीकांत सराफ. नमस्कार. आम्ही दोघंही दिव्य मराठीमध्ये काम करतो आणि सध्या कोरोनामुळे जे काही लॉकडाऊन चालू आहे त्या लॉकडाऊनमध्ये आमच्या डोक्यात कधीपासून विचार चालला होता की आम्ही एकमेकांशी ज्या काही गप्पा मारतो, मग प्रवासात असेल किंवा ऑफिसमध्ये असेल, त्या गप्पा आपल्याला आणखीन मोठ्या करता येतील का, आणखीन सार्वजनिक पातळीवर नेता येतील का, असा आमचा विचार चालू होता. आणि कोरोना हे त्याच्यासाठी एक निमित्त मिळालं आणि आज हे चॅनल सुरू होतोय. तर श्रीकांत, कसं हे चॅनल आपण सुरू करतोय, काय आयडिया कशी काय आली? नाही, हे कोरोनामुळेच सुचलेली आयडिया आहे. कोरोनामुळं अनेक संकटं कोसळली, ही गोष्ट खरी आहे. कोट्यावधी लोकांसमोर अनेक नवीन प्रश्न निर्माण झालेले आहेत, पण काही लोकांसमोर नवीन मार्ग देखील उपलब्ध झालेले आहेत. तर ह्याच्यातला जो आपल्याला सुचलेला मार्ग आहे की आपल्याला जे एक्सप्रेस करायचं आहे, जे आपल्याला अनुभव शेअर करायचा आहे, ते एका यूट्यूब चॅनलच्या मार्फत आपण का करू नये असं मला वाटायला लागलं. आपल्यापैकीच काही सहकाऱ्यांची मी वक्तव्य पाहिले यूट्यूबवरची, त्यांचं बोलणं पाहिलं, चॅनलवरचं त्यांचं एक्सप्रेस होणं पाहिलं आणि असं वाटलं की आपल्यामध्ये देखील आपली देखील जी मतं आहेत, तुमची माझी जी मतं आहेत, ती देखील आपण कुठंतरी सांगितली पाहिजे, कोणाला तरी व्यक्त केली पाहिजेत. त्यामुळं आपण हे टॉकिंग पॉईंट, मतं आपली व्यक्त करायचीच आहेत, पण त्याच्या सोबत मला जे वाटतं की ही जी चर्चा आपण करणार आहोत या ठिकाणी, या चर्चेमध्ये जे काही मुद्दे येतील त्या मुद्द्यांवर आणखीन बाकीच्या लोकांना चर्चा करायला संधी मिळावी, गप्पा मारायला संधी मिळावी, हो चालेल, हाही एक त्याच्यामधला उद्देश आहे. आणि हे चॅनल आम्ही जे काही करणार आहोत, जे काही चालवणार आहोत, त्याच्यामध्ये काही 2-3 बेसिक आयडिया आमच्या डोक्यामध्ये आहेत. त्या अशा आहेत की आजचा हा पहिला एपिसोड आहे, त्यामुळे तो सांगितला पाहिजे असं मला वाटतं. की पहिले काय आयडिया अशा आहेत की आम्ही याच्यात राजकारणाबरोबर जसं सांगितलं तसं साहित्याच्या गप्पा मारणार आहोत. एखादा क्राईम घडला तर त्या क्राईममध्ये काय त्याच्या पाठीमागे काय होतं. बरेच वेळा काय होतं की आम्ही बातम्या जेव्हा छापतो तेव्हा बातम्या छापताना आपल्याला बऱ्याच मर्यादा असतात ना, की आपण काही सगळ्या गोष्टी छापू शकत नाही, काही गोष्टी जागेच्या मर्यादेमुळे सांगू शकत नाही आणि काही गोष्टी अशा असतात की त्या वृत्तपत्रात छापायच्या नसतात, म्हणून आपण सांगू शकत नाही. तर अशा काही गोष्टी ज्या असतात क्राईमच्या घटनांमागे, त्या गोष्टी आम्हाला तुम्हाला इथे सांगायला आवडेल. दुसरं एक गोष्ट अशी करावीशी मला अशी वाटते की आठवड्यातून एक दिवस मला असं वाटतं की आपण प्रश्न मागवत जाऊ लोकांकडनं. आणि आपण जे काही गप्पा मारतो, कोणाला समजा त्याच्याबद्दल दुमत व्यक्त करायचं असेल किंवा कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल. आता एक अनुभव मला नेहमी येतो संपादक म्हणून, जेव्हा मी दिव्य मराठीमध्ये काम करत असतो तर लोक भेटायला येतात, वेगवेगळे कार्यक्रम आम्ही घेत असतो. त्या कार्यक्रमामध्ये असं लक्षात येतं की दैनिक निघतं कसं, म्हणजे तुम्हाला बातमी काही विद्यार्थी येतात बघायला, पेपर बघायला किंवा कसं निघतो, तर त्यांचा बेसिक प्रश्न असा असतो. किंवा आम्ही काही कार्यक्रम घेतो, त्याचा बक्षीस समारंभ असतो, लहान मुलं मुली येतात, कॉलेजची मुलीसुद्धा येतात आणि त्यांना हे कळत नाही की अरे आम्हाला जे कळत नाही ते तुमच्याकडे बातम्या कशा येतात कुठून, तुम्हाला कशा काही बातम्या कळतात. म्हणजे वर्तमानपत्राच्या जगाबद्दलच इतकी अनभिज्ञता आहे किंवा गूढ आहे. म्हणजे बऱ्याच वेळा लोक असं म्हणतात की ही जाहिरात आहे, जरा छापून टाका असं म्हणतात, किंवा म्हणतात ही बातमी याची जाहिरात करून द्या असं म्हणतात. असं पण लोकांना, म्हणजे लहान मुलंच नाही तर मोठी माणसांना देखील असा प्रश्न पडतो की नेमकं काय व्हावं. म्हणजे वेगवेगळ्या प्रोफेशनमध्ये काम करणाऱ्या लोकांना सुद्धा असं. म्हणजे माझा एक आत्तेभाऊ आहे, तो असं मला म्हणाला की पोलीस तुम्हाला कसं काय सांगतात. अच्छा, पोलीस तुम्हाला कसं काय सांगतात, आम्हाला सांगत नाही, पोलीस तुम्हाला कसं सांगतात. तर मला असं वाटतं आपण हे या चॅनलचा उपयोग आपण त्याच्यासाठी करून घ्यावा आणि लोकांना रोज काहीतरी आपल्या चॅनलमध्ये छोटीशी शेवटी आपण आपल्या या क्षेत्राविषयीची एक नवीन गोष्ट, काहीतरी वेगळी गोष्ट आपण त्यांना नक्कीच उलगडून सांगत जाऊ. अशा पद्धतीचं हे चॅनल चालवायचा आमच्या डोक्यामध्ये विचार आहे. टॉकिंग पॉईंट आम्ही त्याला याच्यासाठी नाव देतो आहोत की आम्ही गप्पा मारणार आहोत. हा पॉईंट आहे समजा, आणि या पॉईंटवर आम्ही वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारणार आहोत, टॉकिंग करणार आहोत, म्हणून आम्ही याला म्हणतोय टॉकिंग पॉईंट. पुढे चालून तुम्ही देखील त्याच्यामध्ये सहभागी होणार आहात. हां, आणि तुम्ही फक्त टॉकिंग करणार आहात, त्यामुळे तुम्ही ज्या ठिकाणी बसलेला असाल तो सुद्धा टॉकिंग पॉईंट असेल असं आम्हाला वाटतं. श्रीकांत, आजच्या टॉकिंग पॉईंटमध्ये आपण कशावर गप्पा मारणार आहोत? सर, मी आज इथे येण्यापूर्वी, तुमच्याकडे घरी येण्यापूर्वी ट्विटर पाहत होतो. तर त्याच्यामध्ये भाजपचं जे आंदोलन आजचं झालेलं आहे, म्हणजे राज्य सरकारच्या विरोधात त्यांनी जे आंदोलन केलं आहे, मेरा अंगण मेरा रणांगण असं काहीतरी नाव दिलं त्यांनी, आणि त्याच्यावरती ज्या कॉमेंट्स पडलेल्या आहेत त्याच्यावरती बाळासाहेब थोरात असतील, संजय राऊत असतील, बाकीच्यांनी जी टीका केलेली आहे, भाजपतर्फे जे आशिष शेलारांचं प्रत्युत्तर सुरू आहे. तर हा मला वाटतं की महाराष्ट्रामधल्या लोकांसाठीचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण असं म्हणतात की सरकार खूप अस्थिर आहे, खूप मोठं संकट कोसळलेलं आहे, आणि त्या पार्श्वभूमीवरती भाजपचं आंदोलन. तर त्याच्यामध्ये ट्विटर पाहताना माझ्या मनामध्ये जो मुद्दा आला तो मी तुम्हाला मांडतो की खरोखर भाजपने असं आंदोलन करणं आवश्यक होतं का. हा एक बेसिक पॉईंट किंवा टॉकिंग पॉईंट आहे की भाजपने आंदोलन करणं आवश्यक होतं का, की सगळं राज्य संकटात असताना एखाद्या विरोधी पक्षाला असं आंदोलन करणं आवश्यक आहे का. हां, याच्यात मला जे काही वाटतं, मी जो विचार करतो की राजकीय पक्ष, विशेषतः विरोधातला राजकीय पक्ष
म्हणून जेव्हा आपण विचार करतो तर विरोधात असलेल्या राजकीय पक्षाचं इंधन असतं आंदोलन. म्हणजे एखादा विरोधी पक्ष जर आंदोलन करणारच नसेल तर तो विरोधी पक्षच नाही असं समजलं जातं आणि त्या पक्षाला जी एनर्जी असते पाहिजे असते ती एनर्जीच त्याला मिळत नाही. त्यामुळे विरोधी पक्षाचं आंदोलन हे एक एनर्जी आहे, त्याचं एनर्जी ड्रिंक आहे आंदोलन. आता प्रश्न असा आहे की ह्या काळात ते करायला पाहिजे का, तर त्याच्याबद्दल दुमत भरपूर असतील. म्हणजे अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की आंदोलन कशासाठी करताय तुम्ही, या काळामध्ये कशाला आंदोलन करताय. काँग्रेस कुठं करते, काँग्रेस देशामधला सगळ्यात मोठा विरोधी पक्ष आहे, ते समजदारी दाखवतात की नाही देश संकटात नाही. ते आंदोलन करण्याच्या ऐवजी त्यांचा विरोधी पक्ष म्हणून जी काही भूमिका आहे, ज्या पद्धतीने ते कमेंट्स करतात, म्हणजे कधी ती राहुल गांधी प्रेस समोर येतात, काल परवा प्रियंका गांधी प्रेस समोर आल्या आणि त्यांनी सांगितलं की आम्ही गाड्या देतोय, तुम्ही त्या मजुरांना पाठवा, भले त्याच्यावर भाजपचं बॅनर लावा, अशा पद्धतीने उपरोधिक बोलून आंदोलनाचाच एक भाग असतो. हां, तर विरोधी पक्षाने कायम सरकारच्या विरोधात बोललं पाहिजे असं म्हणण्यापेक्षा सरकारच्या चुका दाखवल्या पाहिजे, सरकारला काय करायचं याच्या संदर्भात सांगितलं पाहिजे. ही सरकारीच्या विरोधी पक्षाची जी भूमिका असते ती भूमिका म्हणून भाजप जर आंदोलन करत असेल तर त्याकडे ते एक विरोधी पक्षाचं एक काम म्हणून आपण बघू शकतो. पण जो तुम्ही मुद्दा मांडला की ह्या काळामध्ये ते करणं आवश्यक आहे का, तर मला असं वाटतं की त्याच्याबद्दल दुमत असू शकतील. काय झालं होतं अलीकडच्या काळामध्ये, जर तुम्ही बघत असाल, वेगवेगळे व्हिडिओ चॅनल्स बघत असाल किंवा बातम्या बघत असाल किंवा दिव्य मराठीमध्ये छापून आलेले लेख बघत असाल, अग्रलेख बघत असाल, सगळ्या ठिकाणी असं लक्षात येत होतं की सध्याचं जे काही राज्यातलं सरकार आहे, उद्धव ठाकरेंचं सरकार आहे, ते सरकार ज्या पद्धतीने काम करत आहे ते उत्तम काम चाललेलं आहे अशा बऱ्यापैकी लोकांचा फीडबॅक होता, समज होता, लोक सांगत होते, बोलत होते त्या दृष्टीने की नाही हे सरकार खूप चांगलं काम करत आहे, उद्धव ठाकरे खूप चांगलं काम करत आहे. आणि याच्यामुळे भाजपसारखा जो एकेकाळी स्ट्रॉंग पक्ष होता किंवा त्याचे काही नेते एकदम स्ट्रॉंग नेते आहेत, ते नेते थोडेसे फेडअप होत चालले होते. त्या लोकांना असं वाटत होतं की अरे आपला पक्ष याच्या पुढे खूपच फिका पडतो, याच्यामध्ये काही एनर्जीच राहिलेली नाही, आपण फिके पडायला लागलो. म्हणजे जेव्हा फडणवीस काम करत होते मुख्यमंत्री म्हणून, तेव्हा असं सुरुवातीचा काळ असा होता की लोक असं म्हणायचे की नाही याच्यासारखा मुख्यमंत्रीच पाहिला नाही. आणि आता लोक असं उलट म्हणायला लागले की अरे उद्धव ठाकरे तर त्याच्यापेक्षा जास्त ग्रेट निघाले. तर फडणवीसांची जी काही प्रतिमा फेडअप होत होती ती प्रतिमाला पुन्हा लोकांना आठवण करून देणं म्हणजे भाजपचं आंदोलन आहे का फडणवीसांचं आंदोलन आहे. मला तरी असं वाटतं की हे थोडंसं फडणवीसांचं आंदोलन आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यांना स्ट्रॉंग करणे, हां, त्यांना असं वाटत होतं सध्या की अरे आपलं कुठे भाषण छापून येत नाही, आपली कुठे बातमी छापून येत नाही आणि मग काहीतरी आलं पाहिजे. आणि त्यामुळे मग ते राज्यपालांकडे जाऊन भेटले, त्यांनी मग ज्या पद्धतीने प्रेस समोर आले आणि हे आंदोलन, मला फारसं हे आंदोलन यशस्वी होईल किंवा खूप लोक त्याला प्रतिसाद देतील असं वाटत नाही. आतापर्यंत जे ट्विटर आणि बाकीचे आपण बघतो आहोत तर भाजपच्या कार्यालयासमोर किंवा भाजपच्या एखाद्या कार्यकर्त्याच्या घरासमोर मर्यादित स्वरूपातलं हे आंदोलन चालू आहे आणि ते स्वाभाविक पण आहे. मोदींनी टाळ्या वाजवायला सांगणं ही गोष्ट वेगळी आहे. त्याच्यामागे जे कोरोनाचे योद्धे आहेत त्यांच्यासाठी मोदींनी सांगितलं होतं की टाळ्या वाजवा, थाळ्या वाजवा, लाईट लावा, पणत्या लावा, दिवे लावा. त्यावेळेस लोक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले कारण त्यांना असं वाटलं की याच्यामध्ये राजकारण नाही. पण आता फडणवीसांनी किंवा महाराष्ट्र भाजपने जे काही घोषणा केली आंदोलनाची त्याच्यामध्ये लोकांना असं वाटतं की हे राजकारण आहे. बरोबर, हे विरोधी पक्ष म्हणून सत्ताधारी पक्षाच्या विरुद्ध करत असलेलं आंदोलन आहे, सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध असलेलं आंदोलन. त्यामुळे लोक कोणी याच्यात सहभागी झालेले तुम्हाला दिसणार नाही. सगळे जे काही आहेत ते भाजपचे कार्यकर्ते आहेत. आणि दुसरं, तुम्ही आता म्हणालात की तुम्ही ट्विटर बघून आलेला आहात, तर सध्या मी पण ट्विटर बघत होतो. तर ट्विटरवर मी बघतोय की महाराष्ट्र तोही भाजप हा जो हॅशटॅग आहे हा इतका चाललेला. आता अर्थात चालवत आहेत ते सगळे सत्तेमध्ये सध्याचे जे काही पक्ष आहेत त्या पक्षांचे जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, मंत्री आहेत, ते तो हॅशटॅग खूप चालवत आहेत. पण एक काळ असा होता की या पद्धतीच्या मीडियामध्ये सगळ्यात आक्रमक, सगळ्यात भाजपचा दबदबा होता, तो आता दिसत नाही. म्हणजे 8-10 ट्विट महाराष्ट्र तोही भाजप म्हणून हॅशटॅगने येत आहेत आणि मग एखादं ट्विट जे आहे ते भाजपच्या बाजूने आणि ते भाजपचा कोणीतरी पदाधिकारी करताना दिसतोय. मग हे आंदोलन फसलं असं म्हणता येईल का? फसलं असं म्हणू शकतो आपण त्याला. म्हणजे फडणवीसांच्या दृष्टीने फडणवीसांच्या दृष्टीने मला असं वाटत नाही. कारण फडणवीसांना काय पाहिजे असेल, मी जे काही समजतो ते माझं मत आहे, ते बरोबर असेल चुकीचंही असेल कदाचित, पण मग मी जे बघतोय की मला असं वाटतं की फडणवीसांना काहीतरी, आता खूप दिवसापासून ते मीडियाच्या बाहेर होते, काहीच नव्हते त्यांच्यासमोर, काही बातम्यांना विषय येत नव्हते, बातम्यांमध्ये ते येत नव्हते. अशा काळात ते बातम्यांमध्ये आले, त्यानिमित्ताने टीका झाली. पण
नाव तर आलं बुवा. कधी असं म्हणतात ना की बदनाम हुए तो क्या हुआ, नाम तो हुआ. तर त्या पद्धतीने नाव तर झालं फडणवीसांचं. त्यामुळे फडणवीसांचा जो काही उद्देश असेल त्याच्या मागे प्रसिद्धी किंवा पुन्हा लोकांसमोर येणं, लोकांना विसर पडू न देणं आपल्या नावाचा, आपल्या पक्षाचा, तो एक प्रकारे साध्य झाला असं आपल्याला म्हणता येईल. आणि लोकांचा सहभाग नाही त्याच्यामध्ये, असं जर आता संध्याकाळपर्यंत आणखीन काय चित्र समोर येतं ते आपण बघू, पण लोकांचा जर सहभाग नसेल त्याच्यामध्ये तर हे आंदोलन यशस्वी झालं नाही. पण हे आंदोलन तर त्यांच्या पक्षापुरतंच आहे की त्यांच्या कार्यकर्त्यांनी घरासमोर ते काय बसायचे आणि पाट्या लावायचे, आवाहन केलं होतं लोकांनी सहभागी व्हावं. तर याचे दोन अर्थ आहे की एकतर लोकांना हे आंदोलन राजकीय आहे असं वाटतंय, त्यामुळे लोक सहभागी झाले नाहीत, किंवा दुसरा अर्थ पण त्याच्यामधून एक काढता येऊ शकतो तो असा की जरी फडणवीसांना, जरी महाराष्ट्र भाजपला असं वाटत असलं की हे सरकार यशस्वी झालेलं नाही आहे, कोरोनाच्या बाबतीमध्ये हे फसलेलं सरकारचं काम आहे, तरी लोकांना ते वाटत नाही आहे असं वाटू शकतं. पण ती शक्यता मला कमी वाटते, कारण टीका करणारे जे लोक आहेत, सर्वसामान्य लोकांच्या बाबतीत जेव्हा मी त्यांच्याशी बोलतोय तर ते कधी कधी नाराजी व्यक्त करतायत की अरे काय हे चाललेलं आहे व किती घाबरतोय, बाकीच्या राज्यांमध्ये व्यवहार सुरू झाले, आपले मुख्यमंत्री मात्र घाबरतच निर्णय घेत आहेत, ते काही हातपाय मोकळे सोडायला तयार नाही आहेत. बरोबर, अशा प्रतिक्रिया लोक आहेत, पण बोलतायत, खाजगीत बोलतायत, गप्पा मारताना बोलतायत. त्याला अजून आंदोलनाचं स्वरूप येईल इतक्या त्या भावना अजून काही तीव्र किंवा स्पष्ट झालेल्या नाही आहेत असं मला या आंदोलनाच्या बाबतीत. म्हणजे सर असं पण आहे की या आंदोलनाच्या निमित्ताने भाजपला जी स्पेस निर्माण करता आली असती ती काही करता आली नाही असं दिसतंय. म्हणजे आतापर्यंत तरी त्यांना म्हणजे बघा, तुम्ही पण शहरातल्या बातम्या बघता आहात, विशेषतः शिवसेना तुमच्या जास्त इंटरेस्टचा विषय आहे. शिवसेनेतल्या लोकांना तुम्ही खूप जवळून बघितलं आहे, त्यांचं काम बघितलं आहे, आत्ताही बघता. तर औरंगाबादचं उदाहरण आपण घेऊ. आपण औरंगाबादमध्ये बसलेलो आहे, तर औरंगाबादमध्ये दिसतं आहे की लोकांना, मजुरांना, गरिबांना मदत पोहोचवण्यामध्ये ज्या पद्धतीचं काम शिवसेनेचे पदाधिकारी करत आहेत, म्हणजे माजी खासदार चंद्रकांत खैरेंपासून आताचे जे आमदार झालेले अंबादास दानवेंपासून तर छोटासा शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, हे सगळेजण झटून कामाला लागलेले दिसत आहेत. बातम्या पाठवतायत ते कोणी छापून येत नाही आहेत, पण तरी ते काही त्याच्याने फेडत झालेले आहेत किंवा निस्तेज झालेत असं नाही, त्यांचं काम चालूच. पण त्या पॅरलल जर तुम्ही भाजपचे लोकांकडे बघाल, किती लोक दिसत आहेत याच्यामध्ये काम करताना, मजुरांची काम करताना, गरिबांसाठी काम करताना. प्रत्यक्ष काम म्हणजे संघाचं काम असू शकतं, संघाचं काम असू शकतं, भाजपचं काम नाही, भाजपचं काम नाहीये. म्हणजे आपण जर बघत होतो की सुरुवातीच्या काळामध्ये या शहराचे एक भाजपचे आमदार आहेत अतुल चावे, ते मोठ्या प्रमाणात मदत पोहोचवण्याचं काम करत होते, पण मला असं वाटतं ते पण थकले, कारण ते वैयक्तिक पातळीवर करत होते. पक्ष म्हणून जेव्हा एखाद्याला ताकद द्यायला पाहिजे पक्षाने, की ती ताकद ती कोणाला दिली जात नाहीये. तुमच्या पातळीवर तुम्हाला जे काही करायचं असेल ते करा. संध्याकाळी मला एका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याचा फोन होता, त्याचंही म्हणणं होतं की उद्या भाजपचं आंदोलन आहे, ते घरासमोर पाट्या दाखवतात, तर त्याला ती भीती होती की त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळेल किंवा ते मीडियामध्ये खूप चमकेल ते, तर त्याचं म्हणणं होतं की आम्ही काय करायला पाहिजे. तर मी त्याला, आपण जो मुद्दा म्हणला तोच, किंवा तुम्ही खूप क्रियाशील आहात, तुम्ही लोकांना खूप मदत करत आहात, आणि शिवसेनेची प्रतिमा नेहमी मदतीला धावून जाणारा अशीच प्रतिमा आहे. शिवसेना कधीच डोक्यानी, बुद्धीचे कावे आणि असं कधी त्यांना जमलेलं नाही. ते नेहमी फील्डवरती, औरंगाबादमध्ये तरी फील्डवरती त्यांचं काम आहे. तेच काम तुम्ही कायम ठेवा आणि तसं काहीतरी आंदोलन करता येईल का. तर या निमित्ताने मला असं वाटतं की मग भाजपचं तुम्ही म्हणता की असं आंदोलन नव्हतं व्हायला पाहिजे, त्यांची ती स्पेस नव्हती, किंवा आपल्या चर्चेतून असं निघतंय, लोकांचा सूर असा आहे, भाजपनी काय करायला पाहिजे होतं. नाही, अशा काळामध्ये जे आता शिवसेना करते, म्हणजे तुम्ही बघा की आता शिवसेना करते अशातला भाग नाही. जेव्हा आपल्याकडे मराठवाड्यामध्ये प्रचंड दुष्काळ होता तेव्हा पण शिवसेनेने खूप मोठ्या प्रमाणात काम केलं. लग्न लावून दिले, सामूहिक लग्न लावून दिले, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी जाऊन मदती केली आहे. तर हे शिवसेनेचं जे नेचर आहे, त्या पद्धतीचं नेचर भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये, भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये कोणामध्ये दिसत नाही. आणि लोकांची अपेक्षा या काळामध्ये ही असते की आता आम्ही सगळे संकटात आहोत, तर आता तुम्ही पक्ष म्हणून एक काही दिवसांपूर्वी तुम्ही सत्ताधारी बोलू नको, मदत कर, मदत कर, काहीतरी आम्हाला तुझा उपयोग झाला पाहिजे. अशा काळामध्ये सत्तेत आता समजा कोरोना नसता आणि भाजपने आंदोलन केलं असतं तर लोकांना पाठिंबा मिळालाही असता, कदाचित लोकांनी दिलाही असता पाठिंबा. पण आत्ताची वेळ तशी नाही आहे, त्यामुळे लोकांना अशी अपेक्षा की तुम्ही काहीतरी मदत करा. भाजपचा केडर म्हणून, आता आपण असं म्हणतो की भाजप हा केडरचा पक्ष आहे, पण केडर दिसतं कुठे, कुठेच दिसत नाही. तुम्ही बघा, म्हणजे विदर्भात त्यांचा स्ट्रॉंग पॉईंट आहे, तर तिथे पण दिसत नाही. सगळे आता अलीकडे तर सगळीकडे झाला होता ना, का मीडियानी त्यांना
बायकॉट केलं असं काही झालंय की आपल्यापर्यंत नाही पोहोचलं? मला नाही असं वाटत ना. मीडियाने बायकॉट केव्हा आपल्याला, आता मी आता तुम्हाला जसं म्हटलं की शिवसेनेच्या रोज 4-5 बातम्या माझ्या मेलवर येत आहेत ना. हो, माझ्याकडे पण येतात. आपण छापतोय का? छापत नाहीये. नाही छापत. पण तरी त्यांच्याकडनं बातम्या येतात आणि बातम्या नाही छापून आल्या तरी त्यांचं काम चालूच आहे. भाजपला समजा तुम्ही म्हणतात त्या पद्धतीने मीडियाने समजा बायकॉट केला, पण त्यांच्याकडनं येऊ तर द्या. आम्ही काम करतोय, आम्ही तुमच्याकडे पाठवतोय, बायकॉट करा तुम्ही आणि आमचं छापू नका, असं पण एक वेळ होऊ शकतं. पण मीडियापर्यंत काही पोहोचतंय का? दिसतंय का कोणाला? तुम्हाला दिसतंय का? मला दिसतंय का? आपले जे वार्ताहर फिरतायत जागोजागी, कोणी आपल्याला सांगितलं का आज या ठिकाणी भाजपच्या लोकांनी मदत वाटली किंवा या लोकांनी या ठिकाणी जाऊन भाजपने असं काम, मदतीचं काम केलं, असं काही आपल्याला दिसत नाही आहे. त्यामुळे फ्रस्ट्रेशन जे काही आहे ना ते भाजपच्या लोकांमध्ये आलेलं आहे. आणि मुळात भाजपचं नेचर पण नाही आहे. मग मी जे काही इतक्या वर्षापासून भाजपचं बघतोय ना, तर इथले कार्यकर्ते डोळ्यासमोर आणा भाजपचे, की असे किती कार्यकर्ते भाजपकडे धावून जाणं वगैरे असं काही नाही, असं काही त्यांच्या नेचरमध्ये नाही आहे. फार तर पत्रक काढणे किंवा अशा पद्धतीचे भाजपचे कार्यकर्ते आहेत. आणि त्यामुळे ह्या काळामध्ये लोकांना ते काही आवडत नाही. लोकांना मदत पाहिजे असते, काहीतरी तुम्ही आमच्या उपयोगी पडा या काळामध्ये, ते पाहिजे असतं. आता बघा तुम्ही मजुरांचे एवढे प्रश्न होते, भाजपच्या एकत्रित कार्यकर्त्यांना असं वाटलं का की मी एखाद्या ठिकाणी पोलिसांची परवानगी घेतो आणि रस्त्यात एखादा स्टॉल लावतो, निदान पाणी ठेवतो तिथे, पायी चालणाऱ्या लोकांना निदान मी पाणी देऊन पाजेल. पाणी ठेवायला काय लागतं? म्हणजे पोलिसांनी खूप राजकीय लोकांना परवानगी दिली, शिवसेनेच्या लोकांना दिली, भाजपच्या लोकांना दिली, काँग्रेसच्या लोकांना. मंत्र्यांचा फोन आला होता आपल्या इथल्या अधिकाऱ्यांना की काँग्रेसच्या लोकांना तुम्ही परवानगी दिली. आंबेडकरवादी कार्यकर्ते पण खूप मोठ्या प्रमाणात काम करत होते. आंबेडकरवादी काम करत होते, डावे पक्षाचे लोक काम करत होते, सगळे लोक रस्त्यावर येऊन काम करत होते. सगळ्यांना पोलिसांनी सहकार्य केलं आहे, सगळ्यांना गव्हर्नमेंट पास दिलेले आहेत. मग भाजपच्या लोकांनी पास दिसले नाही कुठे, किमान पाणी. मग तुम्ही पायी चाललेले आहेत, आम्ही बाकी काही देऊ शकत नाही, आमच्याकडे सत्ता नाही आहे, पण आम्ही तुम्हाला पाणी पाजू शकतो, एवढं करताना दिसलं का कोणी आपल्याला? तर हे भाजपचं नेचर नाही आहे. आणि त्यामुळे ह्या पद्धतीच्या ह्या काळातल्या आंदोलनाला प्रतिसाद मिळालेला नाही आहे असं आपल्याला दिसतं आहे. पण मग आता ह्याच्या पुढच्या काळामध्ये पण, म्हणजे आता समजा हा कोरोनाचा इफेक्ट तर जूनपर्यंत चालेल, लोकांची मेमरी शॉर्ट असते, नवीन काहीतरी गोष्टी होती. आता भाजपनी काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? की हा तर आंदोलन तर होऊन गेलं, आता ह्याच्या पुढच्या काळामध्ये तर आता तर लोकांना काही मदत नको आहे, आता गहू तांदूळ नको आहे, काही नको आहे का? हवा आहे अजूनही, तो असेल तर तो त्यांनी दिला पाहिजे. पण आणखीन काय केलं पाहिजे? नाही, मला राजकीय पक्ष म्हणून भाजप हा एक, आता बघा राजकीय जरी पक्ष असला तरी तो महाराष्ट्रातला एक विरोधी पक्ष आहे. त्याचे जे नेते आहेत ते महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते आहेत. तर विरोधी पक्ष म्हणून त्याची जी भूमिका आहे ती भूमिका भाजपने पार पाडलीच पाहिजे. त्याचं पहिलं कर्तव्य ते आंदोलन केलंच पाहिजे. आंदोलन असं नाही, सरकारवर वचक ठेवणं विरोधी पक्ष म्हणून जी आपली भूमिका आहे, सरकारच्या आपली मीडिया म्हणून जी भूमिका आहे, पत्रकार म्हणून जी भूमिका आहे, ती भूमिका त्यांनी बजावली पाहिजे. मग त्यांनी सरकारच्या जिथे जिथे चुका होत असतील त्या दाखवल्या पाहिजेत. सरकार काही गडबड करत असेल, म्हणजे सरकारमधलं कोणी यंत्रणा असेल आणि ती काही गडबड करत असेल तर त्या उडकीला आणल्या पाहिजेत. म्हणजे फडणवीसांचं तर ते वैशिष्ट्य आहे की विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी पूर्वी पण जेव्हा काम केलेलं तर खूप मोठ्या प्रमाणात ते भ्रष्टाचार उडकीला आणणे, अशा पद्धतीच्या बातम्या, विश्वासार्हता होती त्याच्यामध्ये, विश्वासार्हता होती. तर हे त्यांचं वैशिष्ट्य, ही त्यांची ताकद आहे, ही त्यांनी करत राहिली पाहिजे. पण या पद्धतीचं काळं घालून या आणि मग ते रस्त्यावर या आणि मग ते आंदोलन करा आणि या पद्धतीचं असं करण्याच्या ऐवजी काहीतरी ठोस त्यांनी केलं पाहिजे. लोकांना लक्षात आणून दिलं पाहिजे. समजा सरकार जर चुकत असेल, खरंच चुकत असेल, तर लोकांना तुम्ही लक्षात आणून दिलं पाहिजे. हा स्ट्रॉंग मुद्दा त्यांच्याकडे होता की केरळसारख्या राज्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेस 9 पेशंट, 9 मार्चची तारीख त्यांनी सांगितली की 9 मार्चला एकाच वेळेस महाराष्ट्रात जेवढे पेशंट होते तेवढेच केरळमध्ये होते. पण आज केरळची परिस्थिती काय आहे आणि महाराष्ट्राची काय परिस्थिती, इथपर्यंत तुम्ही लोकांना सांगा. मग लोक त्याच्यावर विचार करायला लागतात, लोक त्याच्यावर चर्चा करतात आणि लोकांचं मत बनायला सुरुवात होते. ह्या काळामध्ये याच गोष्टींवर भाजपने भर दिला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे सरकारची कुठे कमी पडतं आहे हे सांगितलं पाहिजे. आणि नुसतं सांगून चालणार नाही, तर भाजप केडर म्हणून, पक्ष म्हणून भाजपने मदतीसाठी रस्त्यावर पण आलं पाहिजे, मदतीसाठी हात पुढे केला पाहिजे. याच्याबद्दल एक वैयक्तिक अनुभव मला शेअर करायचा आहे की एक 8-10 दिवसापूर्वी आपल्या ऑफिसमध्ये एका सहकार्याचा फोन होता की त्यांच्या बिल्डिंगमध्ये वॉचमन आहेत आणि त्यांना त्यांचे आईवडील गेलेत आणि त्यांना एक धान्याचं किट पाहिजे. बरं. मग मी एका भाजपच्या माणसाला फोन केला तर त्यांनी असं म्हणाला की बरं मग बघतो, अरे आत्ताच संपले वगैरे, मग बघूयात संध्याकाळी, मी कॉल करतो वगैरे. आणि मग मी म्हटलं ठीक आहे, याच्यात काही अर्थ नाही सांगण्यामध्ये. आणि दुसऱ्या एका शिवसैनिकाला फोन केला तर तो म्हटला 15 मिनटात सांगा तुम्हाला कुठे पोचवायचं आहे तिथे. आणि तिसऱ्याला आणखीन एकाला फोन करून ठेवला, म्हटलं बा हा शिवसेनेचा माणूसही येईल नाही येईल,
आणखी एका फोन केला तर तो म्हटला 4-4:30पर्यंत तुमच्याकडे येऊन जाईल ते. म्हणजे हा जो फरक आहे हा विचार करण्यामधला किंवा प्रत्यक्ष कृतीमधला, हा अनुभव खूप जणांना या काळामध्ये आलेला आहे. औरंगाबादमध्ये, आता बाकीच्या ठिकाणचं माहीत नाही काय झालं. नाही, पक्षाचं कसं आहे की पक्षाची एक जातकुळी असते. हो. आणि असं नाही होणार की तुम्हाला दिसतील बाबा औरंगाबादमधले कार्यकर्ते एकदम थंड आहेत आणि पश्चिम महाराष्ट्रातले एकदम कार्यकर्ते एकदम धारदार आहेत आणि एकदम उत्साही आहेत. जनरली असं होत नाही. एखादा नेता असा असतो की तो वेगळ्या नेचरचा असतो, तो त्याच्या नेचरप्रमाणे त्या पक्षात काम करत असतो, पण बऱ्याच वेळा त्याला असं वाटायला लागतं की मी इथे सूट होत नाही, किंवा पक्षाला असं वाटत असतं की तो सूट होतो. म्हणजे जेव्हा नारायण राणे सारखा माणूस काँग्रेसमध्ये गेला, त्याचं एक नेचर होतं, काँग्रेसचं एक वेगळं नेचर आहे, नारायण राणेचं एक वेगळं नेचर होतं, त्यामुळे ते काँग्रेसमध्ये सूट नाही झाले. त्यांच्या नेचरमध्ये ते काँग्रेसही बसला नाही, काँग्रेसच्या नेचरमध्ये ते बसले नाहीत. भाजपमध्ये पण त्यांचं तेच झालेलं आहे. तर एखाद्या नेत्याचं नेचर असणं वेगळी गोष्ट, पण पक्षाचं म्हणून एक नेचर असतं, पक्षाचे संस्कार झालेले असतात कार्यकर्त्यांवर. त्यामुळे जनरली औरंगाबादचे कार्यकर्ते वेगळे आणि दुसरीकडचे वेगळे असतील असं म्हणजे भाजपच्या लोकांचं असं म्हणणं असतं का की असावं होते की हे काम संघाचं आहे, मदत करणे, धावून जाणे, हे संघाने ते चूक, किंवा संघाचं आहे म्हणण्यापेक्षा संघ करतोच आहे ना, संघ आमचंच तर आहे, ते करतात, असा आविर्भाव ते आणू शकतात. असं म्हणू शकतात की संघ तर करतोच आहे ना, आमचं काम राजकीय आहे, संघाचं काम सामाजिक आहे, तर सामाजिक आमची विंग करतेच काम. मग आता या सगळ्याचा परिणाम म्हणजे आता तर खूप निवडणुकीला तसं म्हणलं तर खूप वेळ आहे, याचा परिणाम होईल का? नाही, याचा काहीही परिणाम होणार नाही. थोड्या दिवसांनी सगळे लोक विसरून गेलेले असतील, हे काहीही परिणाम करणार नाही आहे. थोडे दिवस आता ज्या पद्धतीने तुम्ही बघत असाल तर त्या हॅशटॅगला मोठ्या प्रमाणात आता तो ट्रेंड झालेला आहे याच्यामध्ये, तर तसं काही दिवस होईल. लोकांना जसं मी पुन्हा येणारचा मुद्दा काही दिवस विरोधकांना आणि यांना टीका करायला मिळाला होता, पत्रकारांना मिळाला होता, आपल्याला हेडिंग करायला मिळाला होता, तसा हा मुद्दा काही दिवस चालेल आणि नंतर लोक विसरून गेलेले असतील. कदाचित काही दिवसानंतर हे जे सत्ताधारी पक्ष आहेत त्यांच्यामध्ये समजा कुरबुरी वाढल्या, त्यांच्यामध्ये काही गडबडी सुरू झाल्या, हे सगळं पावसाळा लागेल, पावसाळ्याच्या काळातली मदत, लोकांचे आणखीन संकट समजा वाढत गेले, पावसाळ्याच्या पुरांमुळे वाढत गेले किंवा पाऊस न आल्यामुळे दुष्काळामध्ये वाढत गेले, आणि त्यावेळेस हे सरकार जर कमी पडायला लागलं तर कदाचित मग जनतेचा जो रोष आहे त्याचा मग फायदा भाजप कसा करून घेतं याच्यावर ते चित्र बदललेलं असेल पूर्ण. त्यामुळे आत्ताच्या ह्या आंदोलनाचा आणि राजकीय पुढच्या भविष्याचा तसा काही संबंध नाही आहे. हे अगदी किरकोळ फुटकळ असं आंदोलन आहे आणि थोडे दिवस टीका होईल आणि संपून जाईल. मला अजून एक असा एक थॉट आला नाही तशी बोलताना की भाजपचा जो प्रभाव आहे तो जनरली असा मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय, कनिष्ठ मध्यमवर्गीय अशा ह्याच्यात आहे की ज्यांना धान्याची मदतीची काही फारशी गरज नाही, अशा क्षेत्रामध्येच त्यांचे हातपाय पसरले आणि तिथं जाऊन त्यांना धान्य देणं काही उपयोगाचं नाही आहे. आणि जे मजूर रस्त्याने चाललेले ते काही त्यांना मतदार करणार नाहीत असं कदाचित त्यांचा हे असावं की आपण काय मदत करणार त्यांना, बाबा आपला काय आहे. आणि शिवसेनेचा मात्र बेस सगळ्या ह्याच्यामध्ये आहे. त्या ज्या भागामध्ये शिवसेना पसरलेली आहे औरंगाबादमधलं, तिथं त्या मदतीची गरज होती, त्यामुळे शिवसेना तिथं मदतीला धावली. आणि खैरेंचा जो स्वभाव आहे शिवसेनेचा, खैरेंनी ज्या पद्धतीने 25 वर्ष शिवसेना औरंगाबादमध्ये बांधली वाढवली, तर ते पण असेल की खैरे प्रत्येक ठिकाणी अन्नधान्याची मदत. थोडं याच्यात वेगळ्या पद्धतीने बघतो याच्याकडे, म्हणजे त्या पक्षाचा तो बेस आहे म्हणून तसं असं म्हणण्याच्या ऐवजी मी असं म्हणेन की त्या पक्षात तीच लोक आहेत. अच्छा, म्हणजे आता तुम्ही भाजप बघाल तर तुम्ही ज्या पद्धतीने ज्या कॅटेगरीचं वर्णन केलं की मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय, हे लोक म्हणजे भाजप आहे. आता अलीकडे भाजपचा विस्तार वेगवेगळ्या समाजामध्ये, ओबीसी गटामध्ये, सगळ्या स्तरांमध्ये व्हायला लागला होता, पण पक्ष चालवणारे कार्यकर्ते, पदाधिकारी हे जे असतात ना, हे काय वेगळ्या वर्गातले, वेगळ्या कॅटेगरीतले आहेत आणि त्यामुळे तो फरक पडतो. शिवसेनेचं अगदी वेगळं आहे. म्हणजे तुम्ही खैरे असतील किंवा जयस्वाल असतील किंवा आणखीन बाकीची मंडळी, संजय शिरसाट असतील, संजय शिरसाट कोण माणूस होता, आज कोण झाला. तर हे सगळे तळागाळातून, गरिबीतून ज्यांना याची जाणीव आहे असले लोक पुढे आलेले शिवसेने, त्यांची मिळून शिवसेना तयार झाली, त्यामुळे तो फरक, त्यामुळे त्यांना ती जाणीव असते, त्यामुळे ते पटकन तिथे पोहोचतात. आणि भाजप तयार कशातून झाली तर या मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीयातून तयार झाली आहे भाजपचा पक्ष. म्हणून भाजपच्या पक्षातल्या लोकांना, पदाधिकाऱ्यांना ती फारशी जाणीव नाही आहे असं माझं मत आहे. आपण दिव्य मराठीनी म्हणजे आपण बरोबर तो मुद्दा हेरून, म्हणजे तुम्ही जसं म्हटलं की आपल्याकडे जेवढ्या प्रेस नोटीस होत्या त्यातल्या आपण काही गाळून आपण त्या प्रसिद्ध केलेल्या आहेत. हे दिव्य मराठीनी आपण पाळलेलं की त्याच्यामध्ये गाळून असं म्हणण्यापेक्षा आपण जे काही आवश्यक होतं. आता काय झालं तुम्ही बघतात की दैनिकांच्या पानांची संख्या कमी झाली, कारण जाहिरातीच नाही आहेत. त्यामुळे पानांच्या संख्येच्या अनुषंगाने मग मजकुराचं आपल्याला सिलेक्शन करावं लागतं. मग मजकुराचं सिलेक्शन करताना एकाच पक्षाला, एकाच पद्धतीच्या बातम्यांना
रोज रोज त्यांनाच जागा मिळू नये, सगळ्यांना सगळ्यांना जागा मिळावी असा प्रयत्न आपण करतो. त्यामुळे मग काही बातम्या आपल्याला ऑब्वियस आहे की त्या गाळाव्या लागतात, टाळाव्या लागतात. प्रेशर खूप आहे त्याचं की सगळ्या म्हणजे आपल्यासोबत जे अनेक लोक आहेत, अनेक राजकीय लोक आहेत, ते मलाही खूप जणांचे फोन असतील, मला पण खूप जणांचे की आमच्या बातम्या लागत नाहीत. आपले रिपोर्टर्स तर कायम म्हणत होते की आमच्या बातम्या लावा, आमच्या बातम्या लावा. आपण ते हळूहळू तोच एक विषय आपणही तो हॅशटॅग सहन केला. त्यांनी कदाचित आपल्या लोकांना सवय झाली, लोकांना कळून गेलंय की आता काही फार आपल्याला बातम्यांची अपेक्षा करून चालणार नाही. पण काही लोक असे आहेत की तरी बातम्या येत नाही तरी काम करतायत, आणि काही लोक मात्र त्यांच्या लक्षात आलं की बातम्या येणार नाही तर मग काय उपयोग काम करून, आणि मग ते थांबून गेलेले आहेत. असं एक आपण बघतो आहे. श्रीकांत, आपण जे काही म्हणत होतो की ह्या एपिसोडच्या शेवटी आपण मीडियाबद्दल बोलणार आहोत. हो हो हो. तर काय कशावर बोलावं आज, तुम्हाला काय वाटतं? मला एक प्रसंग आठवतो. मी एका दुसऱ्या दैनिकामध्ये काम करत होतो. संध्याकाळी 8:30-9ची वेळ होती. पावसाळा दिवस होता आणि एक माणूस आला पायऱ्या चढून, आणि एक सहकारी होते देवेंद्र इनामदार. तर त्यांच्या हातामध्ये त्यांनी पाकिट दिलं. देवेंद्र मला वाटतं घरी निघाले होते. तर ते म्हणले काय याच्यामध्ये? ते म्हणे की ST महामंडळाची कार्यकारिणी जाहीर झाली म्हणे. ते म्हणे ठीक आहे देऊन टाकू म्हणे. नाही म्हणे तुम्ही पाकिट उघडून पहा म्हणे. ते म्हणे आता बघतो म्हणे, येईल मी जाईल म्हणे बातमी म्हणे. तर तो खूप आग्रह करायला लागला. तर मग देवेंद्रने उघडलं तर आतमध्ये पैसे होते. अच्छा. तर मग देवेंद्रने त्यांना बोलवलं की अहो कसं काय पैसे तुम्ही हे करता? मग तो म्हटला की मला माहीत ते कार्यकारिणीसाठी द्यावेच लागतात असं मला कळालं म्हणे. त्याला दुसऱ्या कुठल्या तरी दैनिकातला तसा अनुभव आला असा. मग देवेंद्रने त्यांना समजून सांगितलं की पैसे पण परत दिले त्यांना, आणि सांगितलं असं काही नसतं. अशा खूप म्हणजे पहिला गैरसमज हाच आहे की आपली बातमी छापून येऊ शकत नाही किंवा आपल्या बातमीसाठी आपल्याला योग्य जागा मिळणार नाही, असा एक समज लोकांचा आहे. आणि कधी म्हणजे काही ठिकाणी असं घडलंही असेल की कोणतरी एखाद्या सायन दैनिक असेल, सायन दैनिक असं नाही म्हणत मी, मोठ्या दैनिकामध्ये सुद्धा असू शकतं. अशा पद्धतीच्या मनोवृत्तीचे लोक आहेत. म्हणजे आपण सायन दैनिकच तसं आहे असं नाही म्हणू शकत. मोठ्या दैनिकामध्ये सुद्धा असं म्हणजे आपल्याला माहिती नाही की आपला एखादा रिपोर्टर जो आपल्याला माहिती नाही आणि एखादा उद्योग करत असेल तर आपल्याला काय माहिती. सुदैवाने आपल्याकडे तशी माणसं नाही आहेत जे काही आपल्या ज्या टीममध्ये आहेत ते. पण माहिती नसतं ना आपल्याकडे. कसं असतं की जोपर्यंत ओळखीला येत नाही तोपर्यंत ते तसं असतं. तर त्यामुळे तो कोणताही असेल पत्रकार की पण लोकांचं काय होतं की लोकांना हे समज का निर्माण होतात. माझा अनुभव तुम्हाला सांगतो की लोकांना कधी कधी असं वाटतं ना की म्हणजे उदाहरणार्थ एक जेव्हा मी बातमीदार म्हणून काम करत होतो एका दैनिकामध्ये, जिल्हा दैनिकामध्ये, तेव्हा एक माणूस आला आणि त्यांनी सांगितलं की साहेब आम्हाला बातमी छापून द्या. कशाची बातमी? ते म्हणाले की आमचं घर विकायचं आहे. तर मी म्हटलं ही बातमी नाही आहे, याला जाहिरात स्वरूपात छापावं लागतं, ही जाहिरात असते. तर मग बाकीचं कसं काय आलेलं आहे की ते तुम्ही छापलं आहे की ते अंबानीचं घर विकलं गेलं असं, आणि ते इतक्या रुपयाला विकलं आणि तितक्या रुपयाला, किंवा त्या शाहरुख खानने घर विकायला काढलेलं आहे, तर तुम्ही तर छापत राहता असं. तर मग ही बातमी पण असं का नाही छापत? तुम्ही म्हटलं नाही ती त्याला बातमीचा व्हॅल्यू असतो. मग त्याला थोडंसं समजून सांगितलं, लोकांना नाही कळत नाही. आणि मग त्याला काय लक्षात आलं की अरे बातमी छापायची म्हणजे पैसे लागतात असं त्यांना हा फरक कळत नाही. आणि मग तो माणूस काय सांगतो, समजा ते एखाद्या ग्रुपमध्ये तो बसलेला आहे आणि मग कोणतरी म्हटलं की अरे मला पेपरला द्यायचं, तो म्हणलं नाही मी गेलो होतो 8 दिवसापूर्वी, पैसे लागतात पेपरमध्ये बातमी छापायला. बरोबर. आणि मग तो समाज पसरत जातो ज्यांना फारसं माहिती नसतं. तर त्याचं कारण असं आहे की बाबा लोक पैसे घेतात काही दैनिकामध्ये किंवा असं, म्हणूनच तो समज पसरतो असं नाही. त्याला असे वेगवेगळे कारणं पण असतात. तर आपण पुढच्या एपिसोडमध्ये मला असं वाटतं की बातमी आणि जाहिरात हा फरक थोडासा लोकांना समजावून सांगू, ज्यांना माहिती नाही ज्यांना माहिती त्यांच्यासाठी तर काही प्रश्नच नाही, पण ज्यांना माहिती नाही त्यांना पुढच्या एपिसोडमध्ये आपण हे लोकांना समजावून सांगू की जाहिरात कशी असते, कशाला जाहिरात म्हणतात, कशाला बातमी म्हणतात, असं आपण करूया. एक शेवटी मला एक असं वाटतं की ज्या दैनिकामध्ये आपण काम करतो तो दिव्य मराठी हे दैनिक जे आहे ते भास्कर ग्रुपचं दैनिक आहे. दैनिक भास्कर हा आज देशातला 1 नंबरचा प्रादेशिक भाषेतला वृत्तपत्र समूह आहे. आणि या समूहाचं काही वैशिष्ट्य जे आपण असं म्हटलं होतं की मीडिया संदर्भातले काही महत्त्वाच्या गोष्टी, छोट्या गोष्टी आपण सांगत जाऊ एपिसोडच्या शेवटी. तर एक आज त्याच्यापासूनच मला असं वाटतं आपण सुरुवात करूया की आज भास्कर समूहाचं किंवा दैनिक भास्कर जे हिंदी वृत्तपत्र आहे हे आज जगातलं 3ऱ्या क्रमांकाचं प्रादेशिक भाषेतलं वृत्तपत्र झालेलं आहे. आणि पहिली 2-3 वृत्तपत्र जी आहेत म्हणजे दिव्य मराठीमध्ये, भास्करमध्ये हे वारंवार छापून आलं, पण तरीही जे लोक पेपर वाचत नाही किंवा जे मराठी पेपर वाचत नाही किंवा जे लोक विसरले असतील त्यांना आपण ते आठवण करून देऊयात
की भास्कर आहे जगातला 3 नंबरचा, म्हणजे भारतातला 1 नंबरचं प्रादेशिक भाषेतलं वृत्तपत्र, हिंदी भाषेतलं वृत्तपत्र झालेलं आहे. मग जगातले 2 नंबरचे पहिले 2 जे वृत्तपत्र आहेत ते कोणते आहेत? तर दोन्ही वृत्तपत्र जी आहेत ती जपानची वृत्तपत्र आहेत आणि त्यांची नावं आहेत. पहिलं जे आहे ते आहे योमेरी शिबुन असं नावाचं एक पहिलं वृत्तपत्र आहे, ते जपानचं आहे, ते पण जपानचं आहे. आणि दुसरं जे आहे ते असाही शिंबुन, हे दुसऱ्या क्रमांकाचं वृत्तपत्र. आता पहिल्या क्रमांकाचं जे जपानमधलं वृत्तपत्र आहे त्याचा खप आहे 81 लाख, म्हणजे रोज 81 लाख वृत्तपत्र छापले जातात आणि ते खपतात. दुसऱ्या क्रमांकाचं जे आहे त्याचा खप आहे 56 लाख आणि तिसऱ्या क्रमांकाचं जगातलं जे वृत्तपत्र आहे भास्कर त्याचा खप आहे 43 लाख. म्हणजे ज्यावेळेस ही गणना झाली होती त्यावेळेचे हे आकडे, त्यानंतर भास्करचे आकडे आणखीन खूप वाढलेले आहेत. हे सांगण्याचं कारण असं आहे की म्हणजे याच्यातला ही बातमी झाली की भास्कर हा भारतातला 1 नंबरचा, जगातला 3 नंबरचा, पण वैशिष्ट्य आणखीन वेगळं आहे. म्हणजे ते कसं आहे तुम्हाला सांगतो की आता काही आकडे या निमित्ताने आपण जरा नजरेखालून घालूयात. आता जपानसारखा देश, जपानमध्ये तुम्ही जर बघाल तर शिक्षणाचं जे प्रमाण आहे ते भारताच्या तुलनेत तर खूप प्रचंड आहे. म्हणजे तुलना जर करायची असे म्हटले तर आपण असं म्हणू शकतो की 100% नागरिक जे आहेत जपानमधले ते शिक्षित आहेत. आता आपण इंटरनेटचा, म्हणजे बऱ्याच वेळा लोकांना, मला असं वाटतं की आपण पुढच्या एखाद्या एपिसोडमध्ये त्याच्यावर पण चर्चा करू की लोकांना असं वाटतंय की आता हे प्रिंट मीडिया बंद होणार, वृत्तपत्र बंद होणार. तर तुमच्या पण मुलीने एक आता सर्वे केलेला आहे, त्याच्यावर पण आपण पुढच्या एखाद्या एपिसोडमध्ये बोलूयात, लोकांना सांगूयात की काय निष्कर्ष आलेले आहेत प्रिंट मीडियाबद्दलचे. मला असं वाटतं की प्रिंट मीडियामध्ये काम करणाऱ्या आपल्या सहकाऱ्यांना, ज्युनियर पत्रकारांना सुद्धा त्याच्याबद्दलचं ऐकायला आणि याला आवडेल. तर त्याच्यावर आपण पुढच्या एखाद्या एपिसोडमध्ये बोलू. पण जपानमधली सध्याची परिस्थिती तुलना करायची सांगितली तर तुलना कशी करता येईल बघा की जानेवारी 20चे आकडे आलेले आहेत आपल्या हातामध्ये. जानेवारी 20मध्ये जपानमध्ये 65% लोक इंटरनेट वापरत होते, 65%. आणि त्याच्या मागच्या वर्षी ते प्रमाण होतं 61%. म्हणजे जानेवारी 19मध्ये 61% जपानी लोक इंटरनेट वापरत होते मोबाईलच्या माध्यमातून. भारतामध्ये आणि म्हणजे लोकसंख्येच्या तुलनेत जर आपण जर चर्चा केली तर आज इंटरनेट वापरणाऱ्यांमध्ये भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. म्हणजे पहिल्या क्रमांकाचा देश आहे चायना आणि सगळ्यात जास्त इंटरनेटचा वापर करणाऱ्या लोकांची संख्या खूपच वाढला असेल, आता खूपच वाढलेला आहे. हे जानेवारीचे आकडे तुम्हाला सांगतोय की जगात 2 नंबरचा देश आहे भारत की जो जास्तीत जास्त इंटरनेट वापरतो. आणि जपान हा 7व्या क्रमांकावर आहे. बरं, की इंटरनेट वापरणाऱ्यांमध्ये जपान कितव्या क्रमांकावर आहे? तर 7व्या. पण ही तुलना कशी केलेली त्यांनी? इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या ही लक्षात घेऊन त्यांनी ती तुलना केली, म्हणून तो 7वा क्रमांक. आता जपानची लोकसंख्या आपल्यापेक्षा तुलनेने खूपच कमी आहे, खूपच कमी. आता इंटरनेटच्या संदर्भातच थोडंसं गमतीशीर तुलना करायची तर बघा आता काय काढलेले आकडे आहेत की जपानमध्ये 11,86,00,000 इतके लोक इंटरनेट वापरतात. 11,86,00,000. 11,86,00,000. आणि भारतामध्ये किती वापरतात? 56 कोटी लोक इंटरनेट वापरतात. कुठल्या कुठे? म्हणजे आता तुम्ही बघाल की अरे बापरे, भारत तर जपानच्या कितीतरी पुढे. जानेवारीतले आकडे, हे जानेवारीतले खूपच झाला असेल आता. तर हे आकडे असं सांगतायत की जपानमध्ये 11,86,00,000 लोक इंटरनेट वापरतात आणि आपल्याकडे 56 कोटी इंटरनेट वापरतात. पण आता तुलना बघा कशी आहे की भारतातले 56 कोटी वापरतात, पण किती लोकसंख्येपैकी वापरतात? तर 136,87,00,000. म्हणजे जेव्हा हे झालं तेव्हा 136 प्रमाण पुन्हा कमी झालं. 136,86,00,000 पैकी 56 कोटी वापरतात. आणि जपानमध्ये आपण जर बघितलं तर काय होतं? 12,65,00,000 पैकी 11,86,00,000 वापरतात. खूपच प्रमाण आहे. म्हणजे तुम्ही विचार केला तर लोकसंख्येच्या तुलनेमध्ये जर पर्सेंटेज बघितलं तर जपानमध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोक इंटरनेट वापरतात. आणि सांगण्याचा मुद्दा हा याच्यामधला की एवढे लोक इंटरनेट वापरत असूनही छापील पेपर वाचण्यामध्ये म्हणजे जगातले पहिल्या क्रमांकाचा आणि दुसऱ्या क्रमांकाचा हे दोन्ही वृत्तपत्र जपानमध्ये आहेत. आता ही जी गोष्ट आहे ही जर तुम्ही लक्षात घेतली तर जे लोक ही चर्चा करतायत की भारतामध्ये इंटरनेटचा प्रचार खूप वाढतोय, प्रसार खूप वाढतोय, लोकांच्या हातात मोबाईल येतोय, त्यामुळे आता वृत्तपत्र चालेल का नाही, ई पेपर लोक आता ई पेपर वापरतील का काय आणि प्रिंट मीडिया चालणार नाही का काय? जपानचं उदाहरण जर आपण डोळ्यासमोर ठेवलं
तर भारतातही काही फार वेगळं चित्र असेल असं वाटत नाही मला. आणि त्याच्या संदर्भात का वाटत नाही ते पण आपण पुढच्या वेळेस मला असं वाटतं एखाद्या एपिसोडमध्ये बोलूयात. मला असं वाटतं खूप बोललेलो आहोत जास्त, आणि आता आपण थांबूयात. पहिला एपिसोड होता, वेळेचं आम्हाला भान नव्हतं, त्यामुळे थोडासा जास्त झालेला असेल. पुढच्या वेळेपासून एका मर्यादित वेळेत आम्ही तुमच्याशी गप्पा मारणार आहोत. पण हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला अवश्य कळवा. माझा ईमेल आय डी आहे दीपक DPAK PATWE दीपक पटवे @gmail.com असं माझा ईमेल आय डी आहे. पुन्हा एकदा सांगतो DPAK PATWE @gmail.com. तुमचा ईमेल आय डी सांगा. माझा ईमेल आय डी SREKANTSARAF @gmail.com. तर ह्या SREKANTSARAF @gmail.com. ह्या आमच्या ईमेल आय डीवर तुम्ही आम्हाला अवश्य कळवा की हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला, याच्यात काय सुधारणा केली पाहिजे, काय बदल केले पाहिजेत हे पण अवश्य सांगा. तुमच्या सूचनांचं आम्ही स्वागत करतो आहोत. त्याला कारण हा टॉकिंग पॉइंट हाच त्याचा विषय आहे, त्यामुळे तर त्या पद्धतीने तुम्ही आम्हाला सांगा. काय बदल करायचे असतील तर तेही सांगा. मर्यादित वेळेत करायचं असेल तर तेही सांगा. किंवा आमची ही बडबड तुम्हाला आवडली असेल आणि अशीच पुढच्याही वेळेस करा असं जर वाटत असेल आणि तुम्हाला काही विषय सुचत असतील की या विषयावरती बोललं पाहिजे, या विषयावरती सांगितलं पाहिजे, तर ते पण सांगा आम्हाला. आणि दुसरं हे पण सांगा. आणि प्रिंट मीडियाबद्दल जर तुमचे काही प्रश्न असतील नक्की तर ते पण सांगा. त्याची पण आम्ही तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करू. कारण साधारणपणे 30 वर्ष आपण या क्षेत्रामध्ये काम करतो आहोत. तर त्या 30 वर्षामध्ये जो काही आमच्याकडे अनुभवाची जी काही थोडीशी शिदोरी जमलेली असेल त्या शिदोरीचा उपयोग करून आम्ही तुम्हाला नक्की या गोष्टी शेअर करू. तर तुम्ही अवश्य आम्हाला कळवा. कसं वाटलं तेही कळवा. काही शंका असतील त्याही कळवा. काही सूचना असतील त्याही कळवा. नमस्कार. थँक्यू.